कोणताही चित्रपट हा कथा, अभिनय आणि दिग्दर्शनावर अवलंबून असतो. या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तमरित्या झाली की चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतो. अशाच मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजेच बाई पण भारी देवा. गेल्या वर्षी केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. 6 बहिणींच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. बाई पण भारी देवा चित्रपटाला महिला वर्गाचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. 50 दिवसात या चित्रपटाने जगभरात 90 कोटीहून अधिक कमाई केली. असा हा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील हा पहिलाच चित्रपट जो पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 2023मधील बाई पण भारी देवा चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच 12.5 कोटीचा गल्ला जमवला. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसात 6.10 कोटीची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं भारतातील एकूण कलेक्शन हे तब्बल 66.5 कोटींचं होतं. तर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर बाई पण भारी देवाने नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेतच. त्यात अजून एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा प्रदर्शित होणारा सध्याच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृतीची विषयाचा उत्साह तुसभरही कमी झालेला दिसत नाही. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी आमच्या संपूर्ण टीमवर केलेला प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूपच स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्साह सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. महिला दिनाच्या निमित्त पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सख्यांना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला आहे ते नवीन प्रेक्षकी मनोरंजनाच्या या उत्साहात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर तुम्हाला बाई पण भारी देवा या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.